महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता ऍक्च्युअल मध्ये फॉर्म कसा भरायचा आहे पार्ट 2 आपण बघूया. तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे, जे तुमच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड ऑलरेडी आलेला आहे. लॉग इन आयडी पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुमचा फॉर्म ऑटो व्हेरीफाईड किंवा व्हेरीफाईड असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही पार्ट 2 भरू शकाल. लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकाल चूज स्ट्रीम अँड मीडियम, चूज ज्युनियर कॉलेज, सेट प्रिफरन्स, लॉक ऑप्शन फॉर्म, अप्लाय फॉर इन हाऊस कोटा, अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा, हे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. एक एक ऑप्शन मी सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम तुम्हाला चूज स्ट्रीम अँड मीडियमला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, HSVC यापैकी एक स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे आणि खाली दिलेल्या पैकी एक मीडियम सिलेक्ट करायचंय. सेव्ह बटन वर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट जे ऑप्शन येत आहे चूज कॉलेजेस. तुम्हाला स्ट्रीम वाईज, स्टेटस वाईज, कॉलेज टाईप वाईज कॉलेजेस तुम्ही सर्च करू शकता. कॉलेज नेम वाईज कॉलेज सर्च करू शकता. एरिया वाईज कॉलेज सर्च करू शकता. आणि सर्च केल्यानंतर जसं इथे एरिया मी सिलेक्ट केलेला आहे पुण्याचा. सर्च केल्यानंतर तुम्ही जे कॉलेज तुम्हाला दिसतील त्यापैकी जे तुम्हाला ऑप्शन मध्ये टाकायचे आहेत कॉलेजेस ते तुम्ही ऍड करू शकता. इथे जे ऑप्शन दिलेले ऍड सर्च कॉलेजेस. त्यानंतर तुम्ही कॉलेजेस ऍड केल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही यातले काही कॉलेजेस डिलीट करायचे तर तुम्ही डिलीट पण करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबायचं. त्यानंतर सेट प्रिफरन्स हा फार महत्वाचा स्टेप्स आहे. इथे तुम्ही जे कॉलेजेस ऍड केलेले त्यापैकी तुम्हाला पहिला प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला आहे, दुसरा प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला आहे, तिसरा प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला आहे, हा प्रेफरन्स तुम्हाला इथे सेट करायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुम्ही जर चुकीचा प्रेफरन्स सिलेक्ट केला असेल तर तुम्ही इथे रिसेट पण करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म लॉक करायचा आहे. जे काही तुम्ही ऑप्शन्स कॉलेजचे दिलेले आहेत ते तुम्हाला लॉक करायचे. त्यानंतर जी स्टेप्स आहे तुम्हाला मेसेज येईल की डू यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. तर तुम्ही कन्फर्मला क्लिक केलं तर तुमचा फॉर्म लॉक झाला. पण तुम्हाला असं वाटतंय की तुमचा फॉर्म अनलॉक करायचा, तुम्ही अनलॉक पण करू शकता. इथं तुम्ही प्रिंट ऑप्शन वरनं फॉर्म प्रिंट करू शकता. जसं मी सांगितलंय अनलॉक ऑप्शन फॉर्म, तुम्ही ऑप्शन फॉर्म अनलॉक करू शकता. त्यानंतर जी स्टेप आहे की जर तुम्हाला इन हाऊस कोट्यामध्ये अप्लाय करायचं असेल आणि तुमच्या शाळेला ज्युनियर कॉलेज अटॅच असेल तर तुम्ही इन हाऊस कोट्याला अप्लाय करू शकता. जर तुम्ही ऍप्लिकेबल असाल तर त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ कॉलेजेस दिसतील जे तुमच्या शाळेला अटॅच आहेत. त्यापैकी त्या कॉलेजला अप्लाय म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इन हाऊसची पण सेम स्टेप्स आहे. तुम्हाला जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो तुम्ही लॉक करायचा आहे इन हाऊसचा. तुम्हाला पॉपअप येईल डू यू वॉन्ट टू लॉक इन हाऊस चॉईसेस. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे प्रिंट ऑप्शन फॉर्म, तुम्ही प्रिंट करू शकता. नेक्स्ट स्टेप आहे जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट असाल तरच ही स्टेप ऍप्लिकेबल आहे. तुम्ही मायनॉरिटी मध्ये कॉलेजला सिमिलर वे जसं इन हाऊसला अप्लाय केलं तसं तुम्ही मायनॉरिटी मध्ये पण कॉलेजेसला अप्लाय करू शकता. सेव्ह म्हणायचंय. तर अशा पद्धतीने पूर्ण पार्ट 2 फॉर्मची प्रोसेस आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही चॅनलवर रिवर्ट करू शकता.